नाहीत। वरदास्त होता छत्रपती शिवाजी राजांचा। या मातीतून शंभूराजांना फरफडत नेला। आपल्या जवळच किल्ला आहे खऱ्या अर्थानं गड आहेत। या इथं अनेक ठिकाणी शंभूराजांची पावलं लागलीत। औरंगजेबाच्या हातात पकडून देणारी आपलीच माणसं आहेत। शंभूराजे म्हणतात हे कवी कलश म्हणतो राजे आपण पकडले गेलात। हे कवी अरे कुणाची मजाल आहे या संभाजीला हात लावायची। पकडला गेला छावा जगदंब या मातीतून फरफडत नेलं। थोडासा इफेक्ट द्या। या मातीतून फरफडत नेला पण गुरुजी हालत नव्हता छावा। बलिदान मास आहे। आई डोक्यापासून नखापर्यंत 40 दिवस वार केले महाराजांच्यावर। तुमच्यासारखी आई हळदी लावायला पाहिजे होती। मिठाचं पाणी टाकलं अंगावर। कवी कलश म्हणतो राजे अरे का रडताय? राजा म्हणतात कवी अरे या पाना फुलांना माहितीच नाही त्यांचा संभाजी पकडला गेलाय। या नद्या नाल्यांना पूर आलाय त्यांना सांग त्यांचा संभाजी पकडला गेलाय। आणि दिसतो का तो जंजिरा म्हणजे माझ्या बापाचं शेवटचं स्वप्न या परिवाराला सांगन। वडिलांचं शेवटचं स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आता या लेकराच्या हातात आहे। बापाचं स्वप्न जंजिरा। पण खरंच सांगू का महाराज शंभूराजांनी जंजिरा बी घेतला असता। अरे जंजिराची बात काय अजून थोड्या वर्ष जगला असताना राजा दिल्लीच्या तख्तावर भगवा फडकवला असता। इतकी जबरदस्त ताकद होती शंभूराजांची। सिंहाच्या जबड्यात घालून हात